कसला घोर आहे? का अशा फेऱ्या मारताय? हसून विषय टाळू नका, जबाब द्या. काय झालंय? बाळराजांच्या बारशापासून सुरू झालेलं नाट्य तर ह्या वळणावर येईल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. म्हणजे आबासाहेबांच्या विषयी काही समजलंय का? आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला उमगत नाही. कुठलीही उडी पायाखालची जमीन थरथरत असताना घेतली तर ती नको त्याच ठिकाणी पडणार ना. म्हणजे मनात शंका कुशंकांचे काळे ढग जमा झाले. कुणाच्या? आबासाहेबांच्या की तुमच्या? आमची जणू जबानच गेली. अहो, कोण मामलाय ते तर सांगा. आइए लखूजी राजे, आइए. आदिल शाही में आपका इस्तकबाल है. आपकी आगवानी करने का मौका अल्लाह ताला ने हमें दिया है. ये हमारी खुशकिस्मती है. रणुदुल्ला जी, लखूजी राजे मराठा है. इस्तकबाल, अगवानी इन लफ्जों को नहीं समझेंगे. लखू जी, हम आपका स्वागत करते हैं. हम हैं मुरार जगदेव. ये पंडित है, पंडित मुरार जगदेव. और आप है रंदुल्ला खान. उर्दू फारसी जबान हम जानते हैं. दिक्कत अल्फाजों से नहीं, एहसास से है, मान मरातब से है, आवाम की खुशी से है. इंशाअल्लाह बिना हर्ज आप वही पाएंगे. हमारा मकसद भी वही है. सिर्फ सरहदें फैलाने से मंजिल तक नहीं पहुंचेंगे. बिल्कुल, दिलों तक पहुंचने के लिए बाहें फैलाना जरूरी है. और इस नेक काम की शुरुआत हम आपसे करते हैं. तो हम, हमारे भाई जगदेव, बेटे अचलोजी राघोजी और पूरा परिवार आदिलशाही परचम बुलंद रखने की सोच रखेगा. इजाजत है. पंडित जी, वाह, ये कैसा हुनर है आपका. छोटी मछली नहीं मिली तो आपने बड़ी मछली को जाल में फांस दिया. वाह. खान साहब, ये हमारे कितने काम आएंगे ये तो पता नहीं, लेकिन एक बात जाहिर है, दुश्मन की ताकत तो कमजोर हुई. ऐसे काम नहीं आएंगे. दरबार में तस्लीम पेश करने के लिए ऐसे जागीरदार मिलेंगे तो बादशाह की इज्जत और भी बढ़ेगी. दुरुस्त, बिल्कुल दुरुस्त. और वैसे भी दरबार में फरमान सुनाने के लिए भी तो कोई चाहिए. और ये मराठा सरदार तो हुक्म की तामीली करने के आदी है. मराठ्यांचा वापर करताहेत हे आबासाहेबांच्या लक्षात येत नसेल का? पण प्रत्येक शाहीत हेच तर होतंय.
आणि आम्ही आमचा वापर करू देतो म्हणून तो केला जातो. आमच्यामुळे त्यांचा अपमान झाला आणि ते आदिलशाहीत गेले असाच सगळ्यांचा समज झाला आहे. पण नाही, ही निव्वळ सबब आहे. सबब कशी? बारशाच्या वेळी त्यांचा अपमान झालाच. पण मग ह्या आधी निजामशाहीतून मोगलाईत जायला काय आम्ही भाग पाडलं होतं का? आणि त्यावेळी सगळ्यांच्या विरोधात जाऊन आम्ही त्यांना मान सन्मानाने निजामशाहीत परत आणलं होतं. हे तुम्ही देखील विसरलात का? शंभू महादेवाचीच ही इच्छा नसावी. आमचे सगळे सोयरे एकत्र यावे, एकत्र राहावेत हीच आमची इच्छा आहे. आणि त्यासाठीच आम्ही मनापासून प्रयत्न करत असतो. पण आमच्या पदरात कायम उफराटं दानच पडतं. ही तेढ कमी व्हायची सोडून वाढतेच आहे. क्षमा करा दादासाहेब, वर्दी न देता यावं लागलं. पण निकड तेवढीच तातडीची होती. त्याशिवाय तुम्ही येणार नाही. बोला. वजीर आझम मलिक अंबर साहेबांचं फरमान आलंय. अहमदनगरच्या जवळ 5 कोसांवर भातोडीला मोठं रण माजण्याचे संकेत आहेत. मोगल आणि आदिलशहा यांनी एकत्र येऊन संगनमत करून आपल्या विरुद्ध मोहीम उघडली. त्यामुळे तातडीने निघायला हवं. म्हणजे पुन्हा? अरे देवा. काय झालं वहिनी साहेब? दादासाहेबांच्या मनात तह, शिकस्त, पळ काढणं असे विचार कधीच येत नाही. ते विचार करायचे दुश्मनांनी, आम्ही नाही. दादासाहेब बरोबर बोलतोय ना आम्ही? शरीफजी, त्यांच्या मनात वेगळीच काळजी आहे. आम्ही आणि त्यांचे आबासाहेब, लखुजी राजे मोहिमेत एकमेकांच्या विरुद्ध असू याची त्यांना खंत आहे. कोण मरणाला बगल देणार, कोण मोहीम फत्ते करणार याचाच घोर दिवस रात्र आम्ही बाळगावा का? नाही, पराक्रम, शौर्य हे आपल्या रक्तात आहे हेच बाळकडू आम्हीही घेतलं. पण त्यावेळी आपल्या समोर दुश्मन म्हणून आपलेच सगळे सोयरे असतील हे सांगण्यात आलं नव्हतं. म्हणजे महाभारतातला संग्राम अजून संपलाच नाही. तो कधीच संपणार नाही का? वहिनी साहेब, तुमचं म्हणणं रास्त आहे. दादासाहेब, तुम्ही मोहिमेवरती येऊ नका. आम्ही पुढे होतो. आणि आम्ही काय सबब देऊ? वजीर आझम सोडा, आम्ही आमच्या मनाला काय जबाब देऊ? आदिलशाही आणि मुघल एकत्र येऊन निजामशाही विरुद्ध मोहीम उघडतायत. आणि आमची गरज असून सुद्धा केवळ आमचे सगळे सोयरे विरुद्ध बाजूला आहेत म्हणून आम्ही माघार घ्यायची. मग महाभारत नको, गीता नको, काहीच वाचायला नको आणि त्यातून काही शिकायलाही नको. तुमची ही बाजू रास्त आहे दादासाहेब. पण वहिनी साहेब, आम्ही तुम्हाला शब्द देतो. लखुजी राजे आणि शहाजी राजे एकमेकांसमोर येणारच नाहीत. आम्ही येऊच देणार नाही. दादासाहेब, आता आम्हाला बोलू द्या. यावेळेस मान मरातब तुमच्याकडे जास्त आहे. त्यामुळे कुठली आघाडी निवडायची हे तुम्ही ठरवू शकताय. आणि वहिनी साहेब, तुम्ही किंचितही घोर घेऊ नका. दादासाहेबांना काही होणार नाही. आणि अगदीच जर तशी वेळ आली तर दादासाहेबांवर होणारा प्रत्येक वार आम्ही झेलू. पण दादासाहेबांना काही होऊ देणार नाही. लखोजी आदिलशाही में गए
इसका ये नतीजा है। वो हमारे खिलाफ है, इतना तो पता है ना? आओ। और अपनी सोच लखू जी तक महदूद मत रखो, उसे फैलाओ, हकीकत का सामना करो। ये क्या कर रहे हो अब्बा हुजूर? हमारे खिलाफ कौन कौन कहां से आ रहा है इसका मुआयना। लश्कर खान मुगलिया फौज लेकर इस दिशा से आएगा और मुल्ला बाबा आदिल शाही फौज को इस दिशा से लाएगा। मुल्ला बाबा? मुल्ला मोहम्मद लारी और भी सरदार हैं, लखू जी उनका परिवार, साथ में जला खान, खरमुल्ला खान, सुजा खान, जहान खान, सिकंदर खान, खलील खान, हिसामत खान। पानी पी लो, अब तक शुरुआत भी नहीं हुई। ये तो सिर्फ तुर्क सरदार बताए। याकूब खान, मुसई खान, फराद खान, मुस्तफा खान, कहामत खान, दिलावर खान, अंबार खान। कुल मिलाकर कितने हैं अब्बा हुजूर? लगभग 80,000। ये सब लखो जी की वजह से। वो निजाम शाही को ना छोड़ते तो शाहजहां की इतनी हिम्मत नहीं होती। सबूर फतेह मियां, ये कहकर आप लखू जी को ऊंचा कर रहे हैं। सोच की रफ्तार तेज करो, नहीं तो वजीर आजम तक कैसे पहुंचोगे? सोच की रफ्तार तेज करो, नहीं तो वजीर आजम तक कैसे पहुंचोगे? जंग के बारे में सोचो। हम यहां से फौज लेकर पीछे आएंगे तालाब तक। मुगलिया फौज हमारे पीठ पर रहेगी, वो यहां से यहां तक आएगी। आप इस उम्र में जंग में लड़ेंगे? शेर कितना भी बूढ़ा हो जाए घास कभी नहीं खाता, शिकारी खाता है। आप भी अपना हौसला बुलंद करो और ये तालाब को तोड़ दो। तालाब को तोड़ दूं? ये आप क्या कह रहे हैं अब्बा हुजूर? 80,000 फौज से मुकाबला करना इतनी आसान बात नहीं है फतेह मियां। इससे अच्छा है कि हम दुश्मन को इस तालाब तक लेके आए। मगर तालाब तोड़ने से क्या होगा? दुश्मन पानी में बह जाएगा। तो ये काम आप किसी और को दीजिए। तालाब तोड़ते तोड़ते खुदा ना खास्ता कुछ हो गया तो दुश्मन के साथ साथ हम भी बह जाएंगे। और किसी को मतलब? फिर ये मरहटे किस लिए है? शाहजी राजे और पूरे भोसले खानदान को आप ये काम दीजिए, फिर क्या कुछ भी हो, या तो ससुर मरेगा या जमाई मरेगा या दोनों। आपण इथं आहोत। मुल्ला बाबा इथून आधी हल्ला करेल। शरीफ जी, तुमचं लक्ष नाहीये, आम्ही काहीतरी दाखवतोय। दादासाहेब, आपल्याला बळी द्यावं तसं वापरून घेतलं जात आहे असा संशय येतोय आम्हाला। खेळूशी दादासाहेब, तुम्हालाही तसंच वाटतंय ना? होय, जितकं सैरभैर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला जातो। मोहिमेवर असताना तुम्हाला दुसरे विचार सुचतातच कसे? आणि सैरभैर म्हणजे आपली जनावरांची दाणा पाण्याची व्यवस्था झाली नाही, फौजेची व्यवस्था पण धड नव्हती, हेच ना? हे दुर्लक्ष करण्यासारखं आहे।
तुम्ही जीवावर उदार होऊन व्यवस्था केलीत, मुघलांची रसद पळून आपल्या फौजेच्या गरजा भागवल्यात. झालं तर गरज भागली हे महत्वाचं. आता मोहिमेकडे लक्ष द्या. पण हे सगळं करताना जर तुम्हाला काही झालं असतं तर वहिनी साहेबांना आम्ही काय जबाब दिला असता? आणि तुम्ही व्यवस्था केली नसती तर वजीर आझम कडून काहीच मदत झाली नाही. योजना त्यांचीच आहे, आपण फक्त प्रत्यक्षात आणतोय. आणि हीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी आणि महत्वाची मदत वजीर आझमनेच केलेली आहे. आता दाणा पाणी, झोप यांचा विचार केला तर एका अर्थी तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, पण आम्हाला त्यातही वजीर आझमची बुद्धिमत्ताच दिसते. यातही तुम्हाला चांगलंच दिसतंय. खेळोजीराजे, तुम्ही बघा, तुम्हालाही दिसेल. आणि खेळोजीराजे, आम्हाला सांगा, माणसाची गरज भागली नाही तर काय होईल? झोप मिळाली नाही, भूक भागली नाही तर त्यातील जनावर चवताळून बाहेर येईल. मग तो माणूस की विसरेल आणि समोर येईल त्याला द्वेषानं फाडून टाकेल. वाह वाह दादासाहेब, कमाल आहात तुम्ही. आमचं कौतुक नको. शरीफजी, मुल्ला बाबा इकडून येणार. मुल्ला बाबा म्हणजे कोण सांगितलं होतं? होय दादासाहेब, मुल्ला मोहम्मद लारी. मग आता त्यालाच निशाण्यावर ठेवू, चारी बाजूनी त्याला घेरू, तर आणि तरच आदिलशाही फौजेत अफरातफर माजेल. आमचं लक्ष मुल्ला बाबा. बोला हर 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 महादेव. जिजाक्का, बोलवलं? मोहिमेवरची काय खबर आहे ते सांगा. नग जिजाक्का, काळजावर दगड ठेवला तरी नाही सांगता यायचं. तुम्ही सांगताय की आम्ही भातवडीला जाऊन खबर काढू? बोला. जिजाक्का, सुलतानी ढग जमा झाले आहेत म्हणा ना. 80,000ची फौज आहे, मोगल आणि आदिलशहाची. आणि आबासाहेब, ते स्वारींच्या विरुद्धच. जिजाक्का, कोण कोणाविरुद्ध लढते ना तेच उमगना झालंय बघा. ह्यो म्हातारा काय डोकं चालवतोय त्यावर हाय समज. कोण म्हातारा? मलिक अंबर. त्याचा काना ताठ आहे अजून, पर समदा भरोसा राजांच्यावर आहे. ही स्वारी पराक्रमात मागं पुढं पाहणारच नाही. हो, पर दुश्मन किती आहे त्याची जाण्या थेरड्याल नका का? समद्या मराठा सरदारांच्या भरोश्यावर बेत हाकतोय यो. जीवाची बाजी कुणाची लागते? आपल्याच माणसांची ना. ह्याचं काय जात नाही. आणि राज तर आपल्या फौजेसाठी काय बी करायला तयार होत्यात, मागं पुढं बघत नाहीत अजिबात. स्वारींचा आपल्या फौजेवर संभाजी राजांच्या एवढाच जीव आहे. वय जिजाक्का, पर रसद मिळत नाही म्हणून राज मोगलांची रसद पळून आपल्या फौजेला दाना पाणी देतात. या मलिक थेरड्याला तेवढं बी देता येत नाही का? राज कुणासाठी लढत्यात? तुझ्यासाठीच ना. त्यांच्या फौजेचं दाना पाणी तू बघ की. पर नाही, राज आपला जीव धोक्यात घालून हे समज करतात. शंभू महादेवा, आता तूच स्वारींच्या पाठीशी उभा राहा. त्यांना बळ दे, शक्ती दे.
तुम्ही काही खबर? नाही, काही नाही. मग यावेळी तुम्ही इथे कशा? हां, ते बाळराजांना झोप येत नव्हती. तुम्ही येता का जरा तिथं? गोदा तर आम्हाला म्हणाली ते झोपलेत म्हणून, आणि एकदा झोपले की पहाटे नगारे वाजल्यावरच उठतात. समजलं. आम्ही अस्वस्थ आहोत म्हणून आलात ना? नाही नाही, आम्ही पाणी प्यायला जात होतो. म्हटलं जरा डोकावून पाहू, तर तुम्ही जाग्या दिसलात म्हणून. समजलं. म्हणजे आमचं मन रमावं म्हणून आम्ही तिकडे येण्याची भाषा करीत होतात. तुम्हालाही बरं वाटेल. का कोणास ठाऊक, आज आमचा डोळाच लागत नाहीये. तिकडे काहीतरी होईल असं सतत वाटत राहतंय. मोहिमा आधी झाल्या नाहीयेत का? पण आजच्या सारखं आधी कधीच वाटलं नाही. राहू दे, तुम्ही या. आम्ही शंभू महादेवाचा जप करतो. सासूबाई साहेब, मागल्या मोहिमेच्या वेळी तुम्ही काय समजावलं होतं लक्षात आहे? सगळं चांगलं होईल. सगळ्या देवदेवता तुमची इच्छा पूर्ण करतील की नाही पहा. विपरीत काही मनात येऊच द्यायचं नाही. आम्ही सगळ्यांचं मंगल हो असं चिंतो. तुम्हीही तेच करा. विपरीत काहीही घडणार नाही. आठवतंय ना? आम्ही तेच कायमचं कोरून ठेवलंय. समंजस आहात. कधी एकदाच्या या मोहिमा संपतायत आणि दिंडी दरवाजावर मंगलवाद्य वाजतायत असं झालंय आम्हाला. भातवडीची लढाई जिंकल्याबद्दल आता सर्वांचा सत्कार होईल. मान मरातब करण्याची हीच ती वेळ. अब्बा हुजूर, आज तो नया कीमौश पहन लेते. आज आपका मुअज्जम होगा. आपको बड़े तोहफे से, इनाम से नवाजा जाएगा. ये फतेह किमांश की बदौलत नहीं है फतेह मियां. उसके अंदर जो है ना, उस अकल से मिल रही है. दुरुस्त है. सदियों तक भातौड़ी जंग की बातें दुनिया याद रखेगी. जब तक सूरज चांद आसमान में रहेंगे तब तक ये फतेह जाबाज सिपाहियों के लिए मिसाल बनकर रहेगी. और इस फतेह के जो असली हकदार है उनको भरे दरबार में नवाजा जाएगा. फतेह खान इस कागज पर जो नाम है वह ऐलान करेंगे. जी हुजूर.
पढ़ो पढ़ो। अपनी अब्बा हुजूर की तरफ क्या देख रहे हो? भातोड़ी जंग में फतेह हासिल हुई, उसके हकदार जो है, जिन्हें बादशाह सलामत इनाम से नवाजेंगे, उनका नाम है शाहजी राजे बिन मालोजी राजे भोसले। आप खुश नहीं है शाहजी राजे? जी बिल्कुल हूं हुजूर। आपने हमारी इतनी तारीफ की, भरे दरबार में हमें नवाजा, इससे ज्यादा और बड़ी बात क्या हो सकती है? तो चेहरे पर वो नूर नहीं है? ये जंग हमारे लिए भी यादगार रहेगी। इसी जंग में हमने हमारी परछाई को हमारे 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 भाई शरीफ जी को गवाया है। फतेह के बाद भागते हुए दुश्मन की फौज का वो पीछा कर रहे थे और मुल्ला बाबा के हाथों संत एकनाथ महाराज रामायणातील महत्वाचा प्रसंग रंगवतात। हं. प्रभू श्रीराम लक्ष्मणाला सांगतात, मृदूपणे नाही यशकीर्ती, मृदूपणे नाही लाभ प्राप्ती, मृदूपणे नाही विजय वृत्ती, जाण निश्चिती सौमित्रा। सौमित्रा म्हणजेच लक्ष्मण। लक्ष्मण कोण होता प्रभू रामांचा? भाऊ। बरोबर। पण कसा? थोरल्या भावाच्या पाठी सावली बनून राहिलेला। राम जेवला तर लक्ष्मण जेवणार। नाही आऊ, आबासाहेब चिडलेत, ते नाही ऐकणार। पण आम्हीही सांगतो, जोवर दादासाहेब जेवत नाहीत तोवर आम्ही पोटात अन्नाचा कण घेणार नाही। नाही जेवला तर नाही जेवणार। दादासाहेब, हे बघा तुमच्यासाठी काय आणले। भूक लागली ना दादासाहेब? घ्या खाऊ। वेळ प्रसंगी मोठ्या भावाला पाठिंबा देणारा, अरण्यकांडात सीताहरण झाल्यानंतर थोरल्या भावाला आधार देणारा, रामजन्म आधी मग लक्ष्मण जन्म, पण तरीही मृत्यू आधी स्वीकारणारा लक्ष्मण।
आऊसाहेब, आम्ही आमच्या शरीफजींना, तुमच्या लक्ष्मणाला वाचवू शकलो नाही, पण आम्ही त्यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा सोडलं नाही. एका लेकराचा मान सन्मान आणि दुसऱ्या लेकराचा मृत्यू. सुख कधी एकटं येतच नाही, दुःख घेऊनच येतं. आमची स्वारी केली तेव्हापासून सुरू झालेलं हे दुष्टचक्र ते तुमच्या भावापर्यंत येऊन पोचलं. मोठ्यावर अडताय. अहो मग हे आम्हाला काय सांगताय? त्यांना सांगा आम्ही ही परिस्थिती बदलणार आहोत. हे दुष्टचक्र आम्ही थांबवलेलं तुम्ही बघाल. तुमच्या आऊंनी, आबासाहेबांनी ठरवलंय की हे सगळं बदलणार आहेत तर बदलणार आहेत. सांगा त्यांना, डोळे पुसा. मोठ्याऊ डोळे पुसा. तुम्ही हळव्या झालायत. मगाशी आऊसाहेबांसमोर त्यांना धीराचे बोल ऐकवले, आणि आता आपल्या दालनी येताच काय झालं? सासूबाई साहेबांची पण आमच्या थोरल्या आऊसाहेबांप्रमाणे दरवेळी नव्यानं ओळख होते. आम्ही अजून त्यांना नीट ओळखूच शकलो नाही. म्हणजे आज त्या खूप तेजस्वी वाटत होत्या. मालोजी काकासाहेब गेले, तिथपासून आता शरीफजी गेले. एकावर एक किती आघात सहन केलेत त्यांनी, पण म्हणून स्वभावात किंचितसाही कडवटपणा येऊ दिला नाही. कोणी अनोळखी आलं तर त्याला कळणार सुद्धा नाही की या बाईनं एवढं दुःख पचवलं असेल. कधी सहानुभूतीची अपेक्षा केली नाही का दुःखाचं प्रदर्शन केलं नाही. आम्हाला त्या एखाद्या तपस्वी योगिनीप्रमाणे भासत होत्या. तुमच्या बोलण्यातून एक नवा विचार ध्यानात आला आहे. काय? हेच की आम्ही मोहिमेवर असू, शिकारीवर असू, तिथं आम्हाला आमच्या मनातला राग बाहेर काढता येतो. पण तुम्हा स्त्रियांना ती संधी मिळत नाही. सगळं पचवावं लागतं, आतल्या आत दाबून ठेवावं लागतं. हे सरसकट विधान झालं. सासूबाई साहेब इथं वाड्यात राहतात. त्यांना राहण्याची, पोटापाण्याची काहीच काळजी नाही. पण रयतेला मात्र या गोष्टींसाठीच आयुष्यभर झिजावं लागतं. त्यांच्यावर जेव्हा दुःखाचे डोंगर कोसळत असतील तेव्हा त्यांना किती यातना होत असतील याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. खरंच
हा विचार आमच्या मनात कधीच आला नाही. आपण सतत म्हणत असतो की आपल्याला काहीतरी बदलायचं आहे, काहीतरी बदलायचं आहे. पण काय बदलायचं आहे हे आत्ता हळूहळू उलगडू लागलं आहे. ती वाट आत्ता हळूहळू स्पष्ट होते आहे. गरीबातल्या गरीब स्त्रीनं मोकळेपणानं घेतलेला श्वास म्हणजे बदल. सतत काहीतरी दडपण, कसली तरी कुणाची तरी भीती, ती भीतीच आयुष्य वेढून टाकणारी, तिलाच कायमचं काढून टाकायचं आहे. पण ती भीती काढणार कशी? आणि समजा ती निघालीच तर ते कळणार कसं? तोंडी वधवून घेतलं तरी ते खरंच आहे असंही नाही. ते कृतीतून कळेल. श्रावणात, चैत्रात माहेर वाशिणीनं निर्धास्तपणे एकत्र येऊन झाडाला बांधलेल्या झोक्यावर झोके घेतले म्हणजे कळेल त्यांची भीती गेलीये. त्यांनी मुक्तपणे आनंद घेतला की कळेल त्यांची भीती गेलीये. आणि घरातील पुरुष स्त्रियांना तो आनंद घेऊ देत आहेत म्हणजे त्यांनाही कसलीही भीती वाटत नाहीये. हे ध्येय ज्या क्षणी आपण गाठलं त्या क्षणी म्हणता येईल की आपण बदललं. शाहजी 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 ऐसा करके आपने सर पे नचाया था, लो अब भुगतो। सबूर फतेह मियां। उसे मार डालते हैं, उसे मार डालते हैं, उसे मार डालते हैं, ऐसा हमने ना जाने कितनी बार कहा आपसे, लेकिन नहीं, बेटे ने कहा है ना, उसे कौन अहमियत देता है? आपके बेटे को दिमाग नाम की चीज है ही नहीं और उस नामुराद शाहजी को दुनिया भर का ज्ञान है। इस बात पर आपको यकीन था। ये गलतफहमी है। हमारी हर बात का मजाक उड़ाते थे, ये गलतफहमी है। हमारी धज्जियां उड़ाते थे, लेकिन अल्लाह मियां ने भरे दरबार में आपको बेआबरू करके एक झटके में बराबरी कर दी है। सबूर फतेह मियां, तमीज से बात करो। अदब की हद से तुम बाहर जा रहे हो। अब तक अदब और फरमाबदारी के हद में थे, तो नतीजा क्या हुआ? देख रहे हैं ना, देख रहे हैं ना। और अब क्या चाहते हैं? ये फतेह खान क्या करे? शाहजी को तस्लीम पेश करे? हाँ? नहीं। कहां जा रहे हो? शाहजी राजे के साथ दो हाथ करने जाओगे तो फिर से मुंह पर गिरोगे। अब भी वैसे ही हो। बंदर कितना भी बूढ़ा हो जाए, गुलाटी मारना नहीं छोड़ता। कहां जा रहे हो ये तो बताओ। आपके नाम से फरमान भेजना है इसी वक्त। हमारे नाम से भेजना है तो हमें बताओ। यहां सामने फरमान लिखो। जरूरत नहीं। लेकिन भेज किसे रहे हो? बातौड़ी जंग की जीत का हकदार सिर्फ शाहजी को करने से नाराज होने वाले और भी है, उन्हें भेजना है। ह्या वाटेत दुश्मन खूप आहेत आणि आता ते आणखीन वाढतील, पण आपण जे ठरवलं आहे ते निश्चितच गाठू, खात्री बाळगा। दुश्मन वाढतायत म्हणजे आता कोण वाढलं? असूया। बाहेरचे दुश्मन होतेच, पण आता पातशहांनी मान सन्मान केल्यानंतर ह्याच असूयेतून निजामशाहीत सुद्धा आणखीन दुश्मन तयार होणार। आमचा झालेला मान सन्मान हा घरच्यांना आणि बाहेरच्यांना कितपत सहन होईल
त्यांच्या डोळ्यात तो कितपत येईल हे आता सांगता येणार नाही. आम्ही पाहत होतो ना, वजीर आजमचे बेटे फतेह खान ते सुद्धा चिडले होते. अहो आपल्याकडेच बघत होते. आपण सरळ त्यांच्याकडे जाऊ आणि गारणं घालू. फतेह खानकडे गाराणं नाही. त्याचा शहाजीराजांवर पूर्वीपासून राग आहे. त्याची गोष्ट वेगळी आणि आपली वेगळी. अहो काय फरक आहे सांगा ना. श्रेय मिळण्यावरून जसा तुम्हाला आम्हाला राग येतोय तसाच त्यांना राग येतोय. या भातवडीच्या लढाईत शहाजीराजे एकटेच समशेर बहादर होते आणि बाकीच्यांनी काय ढाली घेतल्या होत्या का? तुम्ही सुद्धा पराक्रम गाजवलात ना. मग मान मराठा फक्त शहाजीराजांचीच का? ते आम्हालाही उमगलं नाही. क्षणभर मनात येऊन गेलं की जमिनीने पोटात घ्यावं. कोणाचा मान होतो हे आम्हाला महत्वाचं वाटलं नाही, पण आमचा मात्र अपमान होत होता ही गोष्ट मात्र मनात खलत होती. छे, इतका अपमान सहन करून घ्यायला आपण काय रामायण महाभारतात नाही. सरळ जाऊन जाब विचारू. कोणाला? बादशहांना. त्यांनी साधी आमची दखलही घेतली नाही. शहाजीराजांनी दखल घ्यायला लावायची होती, पण त्यांनी तसं केलं नाही. हेच आपण वजीर आझमला जाऊन सांगू. ते ओळखून आहेत म्हणा. त्यांच्याही चलाकी लक्षात आली असेल. कुठली चलाकी? अहो खेळूजीराजे तुमच्या लक्षात कसं येत नाही? मान मरातब मिळाल्यावर शहाजीराजांनी शरीफजी राजांची आठवण न चुकता काढली. का काढली? जरा विचार कर. आम्हाला तर संशय आहे. बादशाचे कान भरणारे कोणाची तरी मूठ शहाजीराजांनी मोहरा देऊन गरम केली असणार. शरीफजींबद्दल सहानुभूती मिळवून त्यांनी हा मराठा पदरात पाडून घेतला असणार. शहाजीराजे दिसतात तेवढे साधे नाहीयेत. ये शहाजीराजे कितने सीधे लगते हैं, है ना? यहां से उनकी उल्टी गिनती शुरू हो जाती है. आप करोगे? कर पाओगे? अब्बा हुजूर, अब तक तो आप कुछ नहीं कर पाए. अब देखिए आगे आगे ये फतेह खान क्या क्या करता है. शुरुआत हमने उनके परिवार से की है. उनके चचेरे भाई को हमने यहां बुलाया है. कौन? अंबाजी? वो तो आपसे भी कमजोर है. अब्बा हुजूर, हर बात में आप हमें क्यों घसीटते हैं? वो कमजोर है ये बात हम भी जानते हैं. हमने खेड़ोजी को यहां बुलाया है. जो तरीका बादशाह हजरत ने इस्तेमाल किया था अब हम वही अपनाएंगे. अच्छा, कैसे? भातौड़ी की जंग, उसके दावपेच सब आपने तय किए थे. तालाब तक लाने की तरकीब भी आपकी थी. शाहजी ने तो सिर्फ तालाब को तोड़ा. हमने तो ये काम आपको दिया था. आपने हमारी बात मान ली होती. अब्बा हुजूर, आप फिर से हम पर आ रहे हैं. बात भातौड़ी की चल रही है. सब कुछ आपका था. वो एक मामूली सरदार था, फिर भी बादशाह ने उसे नवाजा है. तो अब देखते हैं आगे से वो इस तख्त में सिर्फ जलील होंगे और कुछ नहीं. कुणाचं फरमान आहे? वजीर आझमचं. बोलवलंय. आम्ही म्हणालो होतो ना, ही आग तिकडे सुद्धा लागली असेल. चला ताबडतोब निघूया. चला म्हणजे? चला म्हणजे आपण दोघं ताबडतोब निघू. आम्हाला एकट्याला बोलवलं. तुम्हाला बोलवलं नाहीये. तुमच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. काय झालं दादासाहेब? आणि कुणाचं फरमान?
वजीर आजमचं आम्हाला एकट्याला बोलवलंय. आम्हाला ह्यात काहीतरी गडबड वाटते. तुमच्या संग आम्ही येऊ. अहो पण संभाजी दादासाहेब असते तर तेच आले असते. आमच्या संगे ते सिंदखेडला आले कारण त्यांना काळजी वाटली होती. आम्हीही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकतोय. तुमच्या बरोबर आम्ही येऊ. तो ये थी आपकी तरकीब. शाहजी राजे को भी बुलाया. हमने तो नहीं बुलाया, मगर उन्हें आने का अफसोस जरूर रहेगा. अब खुद ऊंट पहाड़ के नीचे आया है तो पहले अनदेखा करो, तब तो और मजा आएगा. निजामशाही का परचम बुलंद रहे. वजीर आजम की अजमत कायम रहे. आइए आइए खेड़ोजी राजे आइए. हमारे फर्जंद फतेह खान आपके लिए कुछ सोच रहे हैं. जी शुक्रिया. हमारे अब्बा हुजूर जरूरत से ज्यादा चाहत कई लोगों को लगाते हैं, मगर अब उन्हें अफसोस है. आप एक जाबाज सीपे सलार तो है ही, मगर आपकी परेशानी उनसे देखी नहीं जाती. उन्होंने कहा आपके तड़पते दिल को राहत मिलनी चाहिए. आपको एक जिम्मेदारी सौंपना चाहते हैं. ये आपका सोचना ही हमारे लिए बहुत कुछ है. आपको इब्राहिम आदिल शाह ने बसाए हुए नवरसपुर पर हमला बोलना है. और साथ में सोलापुर का किला भी हासिल करना है. बातवड़ी में आपने जो हुनर दिखाया उसके मुकाबले ये तो कुछ भी नहीं है ना अब्बा हुजूर. अपने आप को साबित करो. इंशाअल्लाह बादशाह हजरत आपको भी नवाजेंगे. गुस्ताखी की मुआफी चाहते हैं वजीर आजम, लेकिन हमसे ऐसी क्या खता हो गई कि आज आप हमें देख भी नहीं रहे. मेहमान नवाजी का शौक बिन बुलाए मेहमान के बारे में कोई नहीं रखता. हमें तो लगता था कि मुसीबत, मौत और मुगल बस ये तीनों ही बिन बुलाए मेहमान थे, मगर आज पता चला कि शाहजी राजे भी बिन बुलाए मेहमान हो सकते हैं. हे काय? संभाजीराजे पुन्हा समशेर दगडावर तोडली? नाही जिजाक्का, आज समशेरीवर समशेर आपटून तुटली. आणि आता घट्ट काय हाय ठाव हाय का? काय? आता त्यासनी खरी तलवार हवी हाय, आमच्या जिजाक्कांवानी. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. हो, तुम्हाला पण खरी समशेर हवी आहे? हो मग. पण बाळराजे, दौलत सांभाळायला फक्त तलवार येऊन भागत नाही,
कारभार यावा लागतो, न्याय करता यावा लागतो. शिकवा, त्यांनाही शिकवा. म्हणजे इथल्या सदरेवर आम्हाला जाण्याची सोय सुद्धा ठेवू नका. आम्ही कुठेच दिसू नये अशी तुम्हा सगळ्यांची इच्छा आहे. गोदा, बाळराजांना आत घेऊन जा. पण काही शमशेर. अहो, वेळ आली की शिकवू आम्ही. आता आज जा. चला. चला. लहान मुलांसमोर काय बोलायचं आणि काय टाळायचं हे मोठ्यांनी ठरवायचं असतं. कारण लहान मुलं त्यांचंच अनुकरण करतात. बोला. आम्ही तुम्हा सगळ्यांना कुठेच दिसू नये अशी तुमची इच्छा आहे ना. आम्हाला कुठेच किंमत नाही, ना इथल्या सदरेवर ना पाचशा दरबारी. आम्ही जे करू तिथे तुम्ही मोडता घातला. श्रेय तर मिळू दिलंच नाही. मग आता काय? सगळ्यांचे लेखी आम्ही शून्य. याला तुम्हीच जबाबदार आहात. आम्हाला बोल लावताना जरा स्वतःकडे वळून बघा. याला आम्ही कसे जबाबदार? जरा सांगा. तुम्हीच आपली कामगिरी आठवा ना. कारभारातली आठवा, झुंजाच्या मैदानातली आठवा. छाती ठोकून सांगता येईल अशी काहीतरी कामगिरी केली आहे. वजीर आजम मलिक अंबर येऊ, त्यांचा मुलगा फत्ते खान येऊ किंवा त्यांचा सरदार इखलाक खान येऊ, ताठ मानेनं कुठल्या गोष्टीचा जबाब दिला? त्यांचा मुलगा फत्ते खान येऊ किंवा त्यांचा सरदार इखलाक खान येऊ, ताठ मानेनं कुठल्या गोष्टीचा जबाब दिला? नाही दिलात. त्यापेक्षा लाळघोटेपणा करणं तुम्ही पसंत केलं. हा तुमचा दोष. त्यांना नको ती सेवा पुरवलीत, हा तुमचा दोष. त्यांना आपल्याच घरातली खाजगीतली गोष्ट फक्त आणि फक्त स्वतःबद्दल चांगलं मत व्हावं म्हणून पुरवली, हा तुमचा दोष. आणि सगळ्यात मोठा दोष काय माहिती? तुमचा सख्खा मोठा भाऊ संभाजी दादासाहेब गेले आणि त्यावेळी तुम्हाला दुःख होण्याआधी या गोष्टीची काळजी होती की तुमचं वतन जाईल की राहील. त्यासाठी मियान राजू समोर टाचा झिजवला, हा तुमचा दोष. मोहिमेवर शत्रूला तलवारीचं पाणी पाजण्याऐवजी त्या मियान राजूकडे जाऊन मनसबीची कागदपत्र घेऊन आला, हा तुमचा दोष. आणखी किती आणि काय काय दाखले द्यावे? वहिनी साहेब, ही वेळ तुम्हीच आणली. आता एक शब्दही बोलू नका. आता जे काय करायचंय ते आमचं आम्ही करू. पण हे बोल ऐकवलेत ते आयुष्यभर आमच्या लक्षात राहतील, एवढं नक्की. त्या शब्दांचे नाद आयुष्यभर आमच्या कानावर आपटत राहतील. आम्हाला असं वाटतं सगळ्यांनी संयम राखावा. वेळ सांगून येत नाही. आपण एकत्र असण्यातच सगळ्यांचं हित आहे. आता पुन्हा तेच वादविवाद नको. आम्ही या निर्णयाला आलोय की आम्ही वेगळे होऊ. नाहीतरी आमच्या चुकांचं रोज कीर्त वहिनी साहेब जाणतात.
आम्ही लाल घोटेपणा करण्यात धन्यता मानतो ना, त्यापेक्षा आम्ही इथं न थांबलेलं बरं. आम्ही असं काहीही म्हटलं नाही. आम्ही फक्त तुम्ही विचारलेल्या सवालांचे जबाब देत होतो. आणि आम्ही शंभू महादेवाच्या पिंडीवरील फूल उचलून सांगतो, त्यात कुठेही वाटण्या व्हाव्यात हा उद्देश नव्हता. उद्देश तसा नसता तर काढून दाखवलं नसतं. बोलत काय भांडताय? गोदा, चला बघू. चला चला. वाटण्या झाल्यावर आम्ही देऊळगावला निघून जाऊ हे ठरलंय. एवढाच बघणं नशिबात होतं आमच्या. अगदी योग्य वेळी आपण वेगळे झालो. योग्य वेळी म्हणजे इतके वर्ष जो पहाडासारखा पाठीशी उभा राहिला तोच मलिक अंबर शहाजी राजांवर उलटा फिरला. अहो बघा ना, म्हणूनच नवरसपूर आणि सोलापूरचा जिम्मा तुमच्यावर सोपवला. आता बादशाची मर्जी फिरायला वेळ लागणार नाही. पण या डावात वजीर आजम आणि त्यांच्या त्या पत्याने आपल्याला वेठीस धरले. त्यांचा कुणी भरोसा द्यायचा? भरोसा कोणाचा देता येईल? शहाजी राजांचा नाहीच ना. आता वजीर आझम पासून सुरक्षित अंतरावर राहिलो की झालं. आपण कारभार सुद्धा आहेच की. नुसत्या मोहिमा नसतात, तिथे जाब द्यावा लागेल. अहो हे तर सोन्याहून पिवळं झालं. शहाजी राजांवर खफा मर्जी झालीच आहे. आणि कारभाराचं म्हणाल तर वहिनी साहेब आहेत की, त्यांना कारभार सांभाळायची हौस आहे ना, त्या सांभाळतील कारभार. आता बघा कसे अडकत जातील ते. पण आम्हाला तरी त्यांच्या कारभारात काहीच खोट दिसली नाही. हो नाहीच दिसणार. कनवाळूपणा आहे ना, तो लढेल. राजे, कधी कधी चांगलं असणं सुद्धा धोक्याचं असतं. आधी सुद्धा वजीर आझमकडे सारा माफी करायला गेल्या होत्या. आता हे प्रकार चालूच राहतील आणि परिणाम संबंध सुधारण्याऐवजी बिघडत जातील. कोमश काका, निघतो आम्ही. स्वारी, औक्षण न करताच जात आहे. मोहिमेवर असं कर. औक्षण केलं तर आऊसाहेबांना समजेल. शंभू महादेवाची प्रार्थना केली आहे. मग आता हे सोपस्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही हिराजीला सोबत घेऊन जातो, पण हे आपल्यातच राहू दे. आऊसाहेबांना सांगू नका. हिराजी,
जाताना अडवू नये म्हणून आम्ही रोखलं नाही. नाहीतर आम्हाला ठाऊक आहे राजे कुठे गेलेत ते. जाताना अडवू नये म्हणून आम्ही रोखलं नाही. आम्हास ठाऊक आहेत राजे कुठे गेलेत ते. असं गोंधळून जायला काय झालं? आमच्याच कुशीत उपजलेत ते. वाटण्या झाल्या, वाडा रिकामा झाला. एकेकाळी गोकुळ नांदत होतं इथे. आता वासे सुद्धा अंगावर येत आहेत. आम्ही काय म्हणतो, आपण घृष्णेश्वराला जाऊया का सगळेजण? तिकडे मनाला शांती मिळेल. हा हो हो चालेल. आम्हास ठाऊक आहे राजे घृष्णेश्वराला गेलेत. आपणही त्यांच्या मागोमाग तिकडेच जाऊया. जिजा, हा आज तुमचं लक्ष नाही. नाहीतर एव्हाना कळी खुलली असती. ठीक आहे, आम्ही गोदाला सांगतो संभाजीराजांना तयार करायला. चला. सासूबाई साहेब, तुम्ही अजून आज दिवसभर काय करायचं ते सांगितलेलंच नाही. शिवाय देवघरातील पूजेचंही तुम्हीच बघणार आहात ना. तोपर्यंत आम्ही कोठी घराची व्यवस्था लावून घेतो. थांबा थांबा, काय दौड लावली की काय? आणि सगळं काय आपणच करायचं का? नाही, आपण म्हणजे कोठी घराची व्यवस्था आम्हीच पाहणार होतो. मुतपाक आणि देवघर जाऊबाई साहेब बघतात, विसरलात का? आणि कोठीघर जिजाबाईंना सांगा, तसा त्यांचा हात चांगला आहे. सासूबाई साहेब, तुम्ही अजून मनानं वेरूळ सोडलंच नाही की? म्हणजे अहो, असं काय करता? वाटण्या झाल्या, आता आपण देऊळगावला नाही का आलो? बघा, आमचं पण डोकं कामच करत नाहीये. काय झालं? आयुष्य एकत्र काढलं, वरून कितीही कठोर बोल बाहेर आले तरी काळजाचं नातं त्या वाड्याशी, वाड्यातल्या जाऊबाईंशी जुळलेलं. हूँ शाह शरीफ दरगाह का फकीर, करता हूँ दुआओं की खैरात. बोल बेटे, तेरी मन्नत क्या है? पाने की जो चाहत हो वही हमारी किस्मत हो. सीने में जो आग लगी है वही कयामत तक जिंदा हो. हमारे सीने में भी बरसों पहले आग लगी थी, आज भी जिंदा है, और जब तक वो पूरी नहीं होती जिंदा रहेगी. हमला करे लाख तूफान, अक्सर हौसले टूटते हैं. मंजिलों को याद कर, चाहत को बुलंद कर. इसभर वरडून नरड दुखत नाही का तुझं? आणि आत कसा आला? चल निघ, बाहेर जा. गोमाजी काका, त्यांना काही दिल्याशिवाय जायला सांगू नका. आम्ही गोदाला सांगतो. जी. गोदा,
गप गुमान तिथं उभा राहा. चल निघ. चल. हा बस तिथं. जिजाक्का कसला घोर लागलाय? सकाळ धरणं बघतोय आम्ही. गोमाजी काका, सासूबाई साहेबांना वाटतंय की स्वारी घृष्णेश्वराला मन शांत करायला गेली आहे. खरं तर स्वारी मुल्लाबाबांचा मुलूक जिंकून त्यांचं नामोनिशाण बुडवायला गेले. जिजाक्का मग तसं सांगायचं ना. हो, स्वारीने मना केली आहे. कसं सांगणार? पाने की जो चाहत हो वही हमारी किस्मत हो. सीने में जो आग लगी है वही कयामत तक जिंदा हो. ए गपगुमाने घे की हो दे. झालं का? जा की मग आत. जिजाक्का काही घोर घेऊ नका. मी हाय तुमच्या सोबत. आपण बाईसाहेबांनी घेऊन घृष्णेश्वराला जाऊ. पाने की जो चाहत हो वही तुम्हारी किस्मत हो. सीने में जो आग जगी वो कयामत तक जिंदा हो. गोदा, काय काका किती दचकले म्या. बर आज घरला जाऊन येतो. नातवाला बघून बी लई दिवस झाले. अहो तू मसनी बघून कोणी म्हणाल का तुम्ही आज झालाय ते. आता तू बी ना माझी चेष्टा कर. नाही नाही जावा की. आणि तसं बी 30 वेळेवर बाईसाहेब काही येत नाही. आणि तुमचं घर आहे. घरवाल्यांना भेटून यावंसं वाटतंय तर बिनघोर जावा. ही तर मी आहे ना. बर येतो मी. जी. आज हमारे दिल की ख्वाहिश पूरी होगी. हमारे दिल की बेगम मेहमान नवाजी का मौका देंगे आपको. अकेले नहीं आएंगे, हश्मों के साथ आएंगे. आज रात आप खातिरदारी करेंगी. आवाम खुश है, आपको दुआ दे रही है. आप भी खुश लग रहे हैं. बिल्कुल बिल्कुल. मगर हमें आपसे ये उम्मीद नहीं थी. हमारा मकसद सिर्फ सरहदें फैलाना नहीं, बाहें फैलाना है. यही हमारी बात हुई है. आप भूल रहे लखुजी राजे. कहा ये था सिर्फ सरहदें फैलाना नहीं, सिर्फ काफी अहम लफ्ज है ना. सिर्फ सरहदें फैलाने से मंजिल तक नहीं पहुंचेंगे. बिल्कुल, दिलों तक पहुंचने के लिए बाहें फैलाना जरूरी है.
शायद आपने ध्यान नहीं दिया। सरहदें फैलाने की चाहत नहीं रखेंगे तो ही सल्तनत काय फक्त खैरात वाटण्यासाठी आहे? वो मकसद तो हर शख्स का होना ही चाहिए। हम महसूलात अदा कर रहे हैं, मगर उसमें तकदीरी कहाँ है? जितनी थी उतनी ही अदा हो रही है। उम्मीद थी तरक्की की। लखूजी राजे, कहने को बड़ा अफसोस लग रहा है, पर आप में अब वो आग नहीं रही। आपने कहा था हमारा परिवार आदिलशाही परचम बुलंद रखने की सोच रखेगा। तो हम, हमारे भाई जगदेव, बेटे अचलोजी राघोजी और पूरा परिवार आदिलशाही परचम बुलंद रखने की सोच रखेगा। वाकई आपने सब कुछ सिर्फ सोच में ही रखा, उसे हकीकत में बदलने की कोशिश करनी चाहिए थी। हम आपकी उम्मीदें पूरी करें, यही कोशिश रहेगी। पंडित जी, फिर से हमें हमारा रुख बदलना होगा। शाहजी राजा को फिर से आदिलशाही में लाने की कोशिश करें। हम भी यही सोच रहे हैं। पाने की जो चाहत हो वही तुम्हारी किस्मत हो। सीने में जो आग लगी हो वही कयामत तक जिंदा हो। तिला क्या मूड द्या, अजून जिद्द आहेस? अजून माझ्या वाट्याला जायची हौस पेटली नाही? एकदा वाचलायस, ठाव आहे ना? यही तेज तरार मिर्च जैसा मिजाज हमें पसंद है। आज वही मुकद्दर हो रही हो। आओ बेगम।
जगदेवा तुम्ही सिंदखेडला निघा. हा? असा जगळगत आव असून काय बघताय? सिंदखेडला निघा. पण दादासाहेब, आपण तर ठरवलं होतं. आपल्या मनशा खूप असतील, पण इथं वारं वेगळ्याच दिशेनं व्हायला लागले असं जाणवायला लागलंय. कालपर्यंत जे मानकरी आम्ही आदिलशाहीत यावं म्हणून आमच्या पुढे पायगाड्या घालायला होते, तेच आज उघडपणे म्हणायला लागले. तुमचं ते तेज उरलं नाही. पण आपण महसुलात कुचराई केली नाहीये हे त्यांना ठामपणे सांगून देऊ. पण वाढ सुद्धा केली नाही असं म्हणत होते. मग आता आता अवमान करण्याची नवी रीत रूढ होऊ पाहते. आता ती अंमलात आणली जाईल. आपल्या वकुबापेक्षा कमी वकुबाचा माणूस आणून आपल्या डोक्यावर बसवतील. आपण त्याला मुजरा करायचा, त्याचे आदेश पाळायचे, अशी वेळ आपल्यावर आणली जाईल. वाघाला पिंजऱ्यात घालून त्याची तडपड बघून यांचं मनोरंजन होईल, पण त्या वाघाचं मात्र कुत्र होईल. पाने की जो चाहत हो वही हमारी किस्मत हो. स्वतःला फकीर म्हणून खऱ्या फकीरांची कशा इज्जत काढतोस रे? एवढा मार खाल्लास तरी बी माच काय उतरला नाही तुझा. गोमाजी काका, या मस्तवाल मगरुराची नजर खोबणीतून बाहेर काढा आणि खोल खड्डा खणून त्यात पुरा. विषारी आहे ती, अंजारून गोंजारून सुधारणार नाही. तिला कायमचीच कलम करायला पाहिजे. मेरे लिए तो वजीर आजम आएंगे, फतेह खान आएंगे और आपको तबाह कर देंगे. मुडदा न्यायला येतील का डुकरा? आज ही तू जित्ता सुटशील असं वाटलं भाई. कोई शक? कौन मारेगा हमें? हाँ? पागल कुत्ते ने काटा है या मत मारी गई है? ए तर आता आज द्या तुला चित्ता सोडा. त्याच्या अंगात रगत नाही, नुसताच चिखल भरलाय. उगाच तुझा हात माखू नकस. आहे जिजाका, तुम्ही फक्त हुकुम करा. वो क्या हुकुम करेगी? वो तो एक औरत है. औरत आहे म्हणजे काय? कोण समजता कोण तुम्ही औरतला? उसी की कोख से जन्म लिया है ना, या आसमान से गिरे हो? एखाद्या स्त्रीकडे बघण्याची ही असली कसली घाणेरडी नजर? इतकी स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे असा समज आहे का? असेल तर तो मुळापासून उपटला पाहिजे. कुणा स्त्रीच्या अंगावर हात टाकणं म्हणजे? हाँ तो औरत जात होती किस लिए है? उस पर हाथ नहीं डालेंगे
तो किस पर डालेंगे? वही हमारा हक है और वही हमारा फर्ज।